श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमच्यासोबत कधी असं घडलंय का की तुम्ही नशिबाला दोष देऊन थकले आहात? अहो, घरात दिवस रात्र स्वामींचे नामस्मरण चालू असतं, देवाऱ्यात रोज दिवा लागतो, तरीही महिना अखेर येताच खिसा रिकामा होतो. लहान सहान कारणांवरून घरात असे वाद पेटतात की काही काळासाठी शांत असणारं घर नरकासारखं वाटू लागतं. अशा वेळी माणूस आतून पूर्ण तुटतो आणि स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून मनातल्या मनात एकच प्रश्न विचारतो, स्वामी, माझी सेवा कुठे कमी पडते? मी तर रोज तुमचं नाव घेतो, मग माझ्याच नशिबी हा पैशांचा तुटवडा आणि हे घरातील वाद का? पण भक्तांनो, आज एक कटू सत्य सांगू, अडचण तुमच्या नशिबात किंवा तुमच्या सेवेत नाहीच आहे. अडचण आहे आपण नकळत रोज करत असलेल्या त्या एका मोठ्या चुकीत, जी आपल्या घरातील संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास एका क्षणात शोषून घेते. ही एक चूक कोणती आहे जी आपली वर्षानुवर्षांची सेवा निष्फळ ठरवते? चला, आज स्वामींच्या शब्दात हे रहस्य जाणून घेऊया. भक्तांनो, आपण खूप सेवा करतो, पण स्वामी सांगतात, सेवेतील सर्वात मोठी चूक म्हणजे भावाचा अभाव आणि संशयाचे मन. स्वामी म्हणतात, अरे मूर्खा, तू तासन तास जप करत बसतोस, पण जप करताना तुझे मन घरातल्या काळजीवर, पैशांवर किंवा इतरांच्या द्वेषावर असतं. तू हाताने माळ फिरवतोस, पण तुझं मन मात्र भटकत असतं. अनेकदा लोक केवळ एक नियम म्हणून किंवा मला पैसा मिळावा, माझं काम व्हावं याच स्वार्थाने स्वामी सेवा करतात. जेव्हा आपण देवाकडे केवळ मागण्यासाठी जातो, तेव्हा तिथे भक्ती उरत नाही, तिथे फक्त एक व्यवहार उरतो. स्वामी सांगतात की जिथे अविश्वास असतो, जिथे मनात चंचलपणा असतो आणि जिथे केवळ स्वार्थासाठी सेवा केली जाते, तिथे ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचतच नाही. हीच ती एक चूक आहे जी आपण रोज नकळत करतो. सेवा तर करतो, पण अंतःकरणात स्वामींवर पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवत नाही. आता स्वामींच्या दृष्टीने समजून घेऊया की घरात आर्थिक चणचण आणि कटकटी नक्की कशामुळे निर्माण होतात. स्वामी सांगतात, ज्या घरात अन्नपूर्णा आणि स्त्रीचा अनादर होतो, ज्या घरात अन्नाचा कण अन कण वाया घालवला जातो आणि जिथे आळस असतो, तिथे साक्षात लक्ष्मी टिकूच शकत नाही. आपण देवापुढे बसून 1000 वेळा नामस्मरण करतो, पण पूजा संपताच घरातल्या माणसांवर ओरडतो, कटू शब्द बोलतो, अन्नाचा अपमान करतो. मग स्वामींची कृपा कशी होईल? स्वामींचे स्पष्ट सांगणे आहे की तुमचे घर हे तुमचे पहिले मंदिर आहे. जर मंदिरासारख्या घरात रोज भांडणे, शिवीगाळ आणि नकारात्मक विचार असतील, तर तिथे स्वामींचा वास कसा राहील? पैशांची चणचण ही केवळ नशिबाने येत नाही, तर ती घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे वाढते. भक्तांनो, मग यावर स्वामी समर्थ कोणता मार्ग दाखवतात? स्वामी सांगतात, सेवा ही कसल्याही अपेक्षेविना करा. जेव्हा तुम्ही मला हे द्या म्हणून सेवा करता नाही, तर स्वामी मला तुमची भक्ती द्या म्हणून सेवा करता, तेव्हा स्वामी तुम्हाला न मागता सर्व काही देतात. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठी स्वामींचे नामस्मरण आणि धूप दीप लावा. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे घरातील सदस्यांशी गोड बोला. जिथे प्रेम आणि समाधान असते, तिथेच लक्ष्मीचा स्थायी वास असतो. आपल्या कमाईतील लहानसा भाग का होईना गरजूंना किंवा अन्नाच्या रूपात दान करा. स्वामी म्हणतात, तू जे इतरांना देशील तेच 1000 पटीने तुझ्याकडे परत येईल. म्हणूनच भक्तांनो, आजपासूनच स्वामी सेवेतील ही चूक सुधारा. केवळ कर्मकांड म्हणून पूजा करू नका, तर स्वामींना तुमच्या घरातील एक मुख्य सदस्य माना.
जेव्हा तुम्ही घरात पाऊल ठेवाल तेव्हा हेच भाव ठेवा की साक्षात स्वामी माझ्या घरात बसलेले आहेत. मग बघा तुमच्या घरातील वाद हळूहळू कसे मिटतात, पैशांची अडचण कशी दूर होते आणि घरामध्ये शांततेचे वातावरण कसे निर्माण होते. स्वामींच्या दरबारात प्रत्येक भक्ताच्या भक्तीची नोंद घेतली जाते. फक्त अट एकच आहे, मन शुद्ध ठेवा आणि स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. भक्तांनो, स्वामींचा हा मार्गदर्शनपर संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर मला तुम्हा सर्वांना एक लहानशी विनंती करायची आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून स्वामींची सेवा आणि त्यांचे दिव्य विचार घरोघरी पोहोचवण्याचा हा माझा एक लहानसा प्रयत्न आहे. जर या व्हिडिओने तुमच्या मनात थोडी जरी सकारात्मकता निर्माण केली असेल आणि तुम्हाला आपल्या या स्वामी सेवेला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या सुपर थँक्स या बटनावर क्लिक करून तुमची इच्छा आणि योगदान देऊ शकता. तुमच्या या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे मला अजून सुंदर स्वामी संदेश बनवण्यासाठी खूप मोठे बळ मिळते. आणि हो भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्ही जितक्या जास्त कमेंट्स कराल तितका जास्त हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे कमेंट करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरातीलही सर्व अडथळे आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. चला पुन्हा एकदा पूर्ण भक्तिभावाने स्वामींच्या चरणी लीन होऊन म्हणा, अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.